नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या 58व्या गळीत हंगामाचा शुभारंभ। कार्यक्रमाप्रसंगी आमदार कर्डिले यांनी डॉक्टर सुजय विखेंना दिले भाजपमध्ये आमंत्रण। कोपरगावमध्ये भटक्या कुत्र्यांची झाली आहे दहशत। 7 दिवसांमध्ये 10 ते 15 जणांना घेतला या कुत्र्यांनी चावा। नागरिकांनी केली कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। अनिकेत कोथळे खून प्रकरणी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती। अनिकेतच्या भावांनी केलं समाधान व्यक्त, मात्र तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी। आणि आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मंचरमधील शाळांना संगणक आणि प्रोजेक्टरचं वाटप। आजच्या युगात पैसे कमवण्याच्या धावपळीत व्यायाम अथवा जिम करण्यासाठी वेळ मिळत नाही। दररोज चालायला जाऊन देखील वजन कमी होत नाही। चला तर मग फिटनेस कमवण्यासाठी आणि तेही मनोरंजनातून आपल्या शहरामध्ये प्रथमतःच म्युझिकल साऊंड सिस्टीमच्या सज्जात झुंबा वर्कआउट एरोबिक्स योगा करण्याची सुवर्ण संधी। हॅपीनेस वेलनेस सेंटर न्यूट्रिशन क्लब मध्ये दिवसेंदिवस वाढणारा लठ्ठपणा घालवण्यासाठी आता संतुलित आहाराबरोबरच म्युझिकल साऊंड सिस्टीमच्या तालावर योगा एरोबिक्स झुंबा वर्कआउट, पोट कमी करण्यासाठी तंत्रशुद्ध व्यायाम प्रकार व संतुलित आहाराच्या मदतीने मिळवा पुन्हा आकर्षक व सौंदर्य संपन्न शरीर। आमच्या सर्व ग्राहकांसाठी अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत आरोग्य तपासणी, तर लहान मुलांसाठी रोग प्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता तसेच शरीराची योग्य वाढ होण्यासाठी पोषक आहार उपलब्ध। तेव्हा एकदा अवश्य भेट द्या हॅपीनेस वेलनेस सेंटर न्यूट्रिशन क्लबला। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी इथं डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखान्याच्या 58व्या गळीत हंगामाचा शुभारंभ झालाय। यावेळी आमदार कर्डिले यांनी डॉक्टर सुजय विखे यांचं तोंड भरून कौतुक केले आणि त्यांना भाजपमध्ये येण्याचं जाहीर आमंत्रणच दिलंय। राहुरी येथे डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या 58व्या गाळप हंगामास शुभारंभ झालाय। यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे हे एकाच व्यासपीठावर आले होते। यावेळी आमदार कर्डिले यांनी डॉक्टर सुजय विखे यांचं तोंड भरून कौतुक केलंय आणि त्यांना भाजपमध्ये यावं असं जाहीर निमंत्रणच दिलंय। आणि आज सुजयदादांनी सांगितलं का कर्डिले साहेबांनी जो शब्द दिला तो पूर्ण करण्याचं काम, मग जिल्हा बँक असन, राज्याचं सरकार असन, केंद्राचं सरकार असन, ते काय मी एकट्याने केलं नाही, तर त्याच्यामध्ये सुजयदादा असतील, प्रामुख्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील असतील, त्यांची खरं महत्वाची भूमिका वास्तविक पाहता त्याच्यामध्ये बजावण्याचं काम केलं। आता आपल्याला माहिती आहे का, विठ्ठल विखे कुटुंबाचा इतिहास सांगायचं जर म्हणलं तर राज्यात कोणाचं सरकार असू, देशाचं कोणाचं सरकार असू, यांचं सगळ्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सगळ्या पत्त्याला जॉकर लागायचं काम यांचं होत असतं। सगळ्या पत्त्याला त्याच्यामध्ये जॉकर द्यायला लागतील आणि कधीच त्यांना कधी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अडचण येत नाही। मी तर कधी कधी असा विचार करतो का त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इतके दिवस विरोधी पक्ष थांबलेच का, कशामुळे थांबली काय कळलंच नाही। परंतु माझ्याही लक्षात आलं का जसं राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जेवढा त्याच्यामध्ये राज्य चालवण्याचा अधिकार असतो, तेवढाच विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी राज्य चालवण्याचा त्याच्यामध्ये अधिकार असतो। म्हणून कदाचित एखाद्या वेळेस इतके दिवस थांबले असतील, मला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाटतंय। म्हणून आता तुम्ही आता थांबल्या इथपर्यंत बरोबर झालंय। आता तुम्ही जरी कदाचित एखाद्या वेळेस गुजरातचं स्वप्न जरी पाहत असेल तर गुजरातची आता वाट अजिबात कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये सुजय दादाला सांगतो तुम्ही काय पाहू नका। विखे पाटलाला काय पाहायची तर पाहू द्या,
परंतु आता तुम्ही गुजरातच्या आधीच लवकरात लवकर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण जर निर्णय घेतला तर आपल्या सगळ्या दृष्टीने राजकारण अतिशय सोपं 100% होण्याचं होणार आहे. अरे जरा जोरात टाळ्या वाजत तुम्हाला काय आनंद होतो का नाही मला काही कळलं नाही. सुजय दादाचं ही गोष्ट त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मान्य केली पाहिजे. याचं उदाहरण जर द्यायचं म्हणलं, दिवसातून कमीत कमी 2-2 फोन आम्हाला करायचे. कर्डिले साहेब, आता तुमचं जिल्हा बँकेचं पुनर्गठन होतं का नाही, करता का नाही, ते एकदा आम्हाला सांगा. राज्य सरकारकडून सहकारी मंत्र्याकडून त्याच्यामध्ये या फरफीचे त्याच्यामध्ये पैसे मिळतील का नाही. जे आता बावनकुळे साहेबाकडे MSCBचं बिल त्याच्यामध्ये जे काही थकलंय ते आता त्याच्यामध्ये होतं का नाही. आता आम्हाला ही गोष्ट जिल्हा बँकेला माहिती होतं, राज्य सरकारला माहिती होतं, MSCBच्या मंत्र्याला माहिती होतं. जरी कदाचित आम्ही मदत केली नाही तर विखे पाटील स्वतःच्या खिशातून पैसे घालून चालू करते आम्हाला त्याच्यामध्ये खात्री होती. त्यांनी आता उल्लेख केला का जर कदाचित घुस घातला आणि पेमेंट त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलं नाही तर कर्डिले साहेब म्हणतील मी माझी प्रॉपर्टी विकेल. आता माझी प्रॉपर्टी विकायची वेळ कधीच विखे पाटील येऊन देणार नाही मला पण माहिती होतं. त्याच्यामुळे मी जाहीरपणे स्पष्टपणे सांगून टाकलं की आता माझी मी प्रॉपर्टी विकून तुमचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पैसे देण्याचं काम होणार आहे. त्याचा मला तेवढा आत्मविश्वास होता, तेवढी खात्री होती का पेमेंट थकवायची वेळ कुठल्याच प्रकारची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येणार नाही. दरम्यान नामदार राधाकृष्ण विखे यांचे पुत्र आणि विखे कारखान्याचे अध्यक्ष सुजय विखे हे नगर दक्षिणेमधनं पुढील लोकसभा निवडणूक लढवणार आहेत अशी चर्चा आहे. यावेळी आमदार कर्डिले यांनी सुजय विखेंना भाजपचं निमंत्रण दिलंय. ते ऐकून सुजय विखेंच्या चेहऱ्यावर देखील हसू फुललं. कर्डिले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विखे म्हणाले की तुमच्या चांगल्या कामांना आमचा पाठिंबा आहे. नामदार राधाकृष्ण विखे यांनी कर्डिले यांच्या ऑफरला हिरवा झेंडा दाखवलाय. त्यांचं उपस्थानी टाळ्या वाजवून स्वागत केलंय. यावेळी व्यासपीठावरती तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन शामराव निमसे, चाचा तनपुरे, दादा पाटील सोनवणे, बिजूभाऊ डवले, नंदूभाऊ डोळस, जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर आदी उपस्थित होते. तर शहाजी ठाकूर, राजूभाऊ उंडे, रमेश म्हसे, शरद म्हसे यांच्यासह तालुक्यातील शेकडो शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान आता आमदार कर्डिले यांनी दिलेल्या ऑफरबाबत डॉक्टर सुजय विखे काय निर्णय घेणार याकडेच तालुक्याचं लक्ष लागलंय. साहेब आणि तालुक्याचे आमदार कर्डिले साहेब या दोघांच्याही प्रयत्नातून आज आपण राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला शुभारंभ करत आहोत. पराथक प्रयत्नांनी संचालक मंडळ असेल, कामगार असतील, सभासद असतील, सगळ्यांच्या आशीर्वादाने आज हा दिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. निश्चित सभासदाचं सहकार्य राहिलं तर हा कारखाना अतिशय यशस्वी पद्धतीने चालून दाखवण्याचा मानस आमचा आहे. आणि म्हणून मी राहुरी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी आणि सभासदांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळप करून राहुरी कारखान्याला घालावा, जेणे की हा कारखाना आज या ठिकाणी 3 वर्ष बंद पडल्यानंतर सुरू करण्याचा मानस आम्ही दाखवला आहे, प्रयत्न केला आहे. तर तो कधीही बंद न पडू या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि यासाठी आपल्या सगळ्यांचे सहकार्य आणि आशीर्वाद लागणार आहे. तर निश्चित ते पण आम्हाला द्यावं एवढीच विनंती करतो. आज कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होतोय, त्याचा सगळ्यांच्यापेक्षा मला जास्त आनंद आहे. कारण सहकारी कारखानदारी मोडीत काढण्याचा जो प्रयत्न मधल्या काळात झाला, परंतु पद्मश्री विखे पाटलांनी जो सहकाराचा मंत्र दिला त्याच्यावर वाटचाल करत मग बंद पडलेला गणेश सहकारी साखर कारखाना होता, आपला राहुरी कारखाना होता, आज तो सुरू करण्यामध्ये प्रवरेने विशेष पुढाकार घेतला. डॉक्टर सुजय पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी हे अशक्य काम होतं राहुरी कारखाना सुरू करण्याचं, ते शक्य करून दाखवलं. म्हणून त्यांचं अभिनंदन मी करतोच. परंतु आता खरं उत्पादकांवर जबाबदारी वाढलेली आहे. तालुक्यातील आमच्या तमाम ऊस उत्पादकांनी या कारखान्याला आपला ऊसाचा पुरवठा करून हा गळीत हंगाम यशस्वी करावा, असं मी त्यांना या निमित्तानं आवाहन करतो. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.
पाथर्डी शहरामध्ये निहाळी विद्यालयामध्ये 10वी ते 12वी परीक्षेमध्ये होणाऱ्या कॉपी विरोधात कृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षक, केंद्रचालक यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे, असं तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितलंय। तालुक्यामध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। मुठभर लोकांमुळे तालुका बदनाम होतोय। यावर्षी 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये कॉफीला पूर्णपणे आळा घालण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन तहसीलदार नामदेव पाटील यांनी केलंय। यावर्षी आपण पूर्वनियोजन केलेलं आहे आणि आपण कॉपी मुक्तच्या दिशेने वाटचाल करणार आहोत। मित्रांनो, कॉपी मुक्त म्हणजे काही कोणाच्या विरोधातलं अभियान नाहीये। त्यासाठी मार्गही आपल्यालाच काढावे लागतात, हे कायम लक्षात ठेवायचं। आयुष्यात कोणीही कोणाच्या मदतीला येत नाही। तुमचे आई, बाप, बहीण, भाऊ, काका, मामा, मामी कोणीही केव्हाही तुम्हाला उपयोगी पडणार नाही। तुमच्या भविष्याचे कारागीर तुम्हीच आहात। वाक्य पुन्हा रिपीट करतो, तुमच्या भविष्याचे कारागीर तुम्हीच आहात। फक्त ही आपली नजर चुकीने आणि काही विशिष्ट लोकांमुळे आपली बदनामी होते। म्हणजे 100 पैकी काहीतरी 95% पोरं मेहनत करतायत, त्यांचे मार्ग हे मेहनतीचेच आहेत, ते विद्वान आणि गुणवानच आहेत। पण ह्या 5% मुलांमुळे आपल्या सगळ्या तालुक्याची बदनामी होते आणि ते आपल्याला थांबवायचे आहे। लक्षात येतोय मुद्दा तुमच्या? तुम्ही मेहनतच करत आहात, त्यामुळे आपण हे 5% जे आहे ज्याच्यामुळे आपला तालुका बदनाम होतोय त्याला आपल्याला प्रतिबंध घालायचा आहे। मग आता मी ठरवलं तर मी मार्च मध्ये आपली नाकेबंदी करू शकणार होतो, ऐन वेळेस वर्गात येऊन डिबार करू शकलो असतो, शिक्षकांवर कारवाई करू शकलो असतो। पण एक नैसर्गिक न्याय तत्वाची आपण संधी सगळ्यांना मिळायला पाहिजे। कारण पारंपरिक पद्धतीने जे आजपर्यंत चालवला आलेलं असतं, माणूस त्या मानसिकतेने चालत असतो। कदाचित मुलांची मानसिकता अशी राहिली असती की दरवर्षी कॉपी चालते, यावर्षी कॉपी मिळेल म्हणून पोरांनी अभ्यास केला नसता आणि अचानक मी वर्गात आल्यानंतर कारवाया झाल्या असत्या आणि डिबार झाल्या असते। डिबार म्हणजे 3 वर्ष आयुष्याची वाया जातात। तर मीच आत्मचिंतन केलं, आत्मपरीक्षण केलं की आपण डायरेक्ट कारवाई करण्यापेक्षा मुलांना सर्वप्रथम अभ्यासाची संधी दिली पाहिजे आणि ही संधी देण्यासाठीच आणि तुम्हाला जागे करण्यासाठीच मी इथं पोहोचलेलो आहे। सगळ्यांना मुद्दे लक्षात आले? ह्या वर्षी जो कॉपी करणार त्याच्यावर कडक कारवाई होणार। नुसते विद्यार्थीच नाही, जे सुपरवायझर असतील त्यांच्यावर आपण कारवाई करणार आणि कुठली हायगाई करणार नाही, कारण 2 महिन्याचा कालावधी तुम्हाला आपण देतोय। जे घडतं ते चांगल्यासाठी होतं, म्हणून कॉपी मुक्त अभियान जे आहे हे आपण चांगल्यासाठीच घेत आहोत आणि सगळ्यांनी मेहनत करायची, कष्ट करायचे आणि अभ्यास करायचा आहे आणि आपलं हे अभियान आपण यशस्वी करणार आहोत। आणि तुम्हाला परीक्षा चालू असताना त्याचा दरारा दिसेलच काय काय होतंय म्हणून। तर कोणी झोपेचं सोंग घेऊ नका, कंटाळा करू नका आणि आजपासून अभ्यासाला लागा आणि तुम्हाला अभ्यासासाठी मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। पाथर्डी शहरामधील निहाळी विद्यालयामध्ये कॉपी विरोधी कृती कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। यावेळी एकलव्य शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे, गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड, विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे, विद्यालयाचे प्राचार्य संजय घिगे, उपप्राचार्य भारत ढमाळ, पर्यवेक्षक सुनीता नगरकर, शिक्षक विक्रम घुले आदी उपस्थित होते। शहरामधील सावित्रीबाई फुले विद्यालय, शिरसाटवाडी येथील भैरवनाथ विद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। यावेळी गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड आणि एकलव्य शिक्षण संस्थेचे सचिव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। मित्रांनो, आत्ताच तुम्हाला घिगे सरांनी सांगितलंय की इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना पाहुणे मार्गदर्शन करणार आहेत। आपली सर्वांची परीक्षा 1 मार्च पासून 10वी आणि 21 फेब्रुवारी पासून 12वीची परीक्षा सुरू होत आहे। या परीक्षेची पूर्वतयारी, या परीक्षेमध्ये आपल्या तालुक्यात होत असलेले गैरप्रकार आणि याचे दुष्परिणाम या सर्व बाबींवर सखोल असं मार्गदर्शन आदरणीय पाटील साहेब करणार आहेत। हे मी स्वतः पाहिलेलं, तुम्ही कधीतरी पाहत असाल आणि एका बाजूला आम्ही महासत्ता व्हायचं स्वप्न पाहतो, परंतु मूलभूत बदल आमच्यात झाले पाहिजे। देश तयार होतो, सामर्थ्यवान बनतो ते केवळ सरकारमुळे नाही। ज्या देशाचे नागरिक जबाबदारीनं आपलं धर्म, आपलं कर्तव्य पार पाडतात, कसं आपल्याला राज्यघटनेच्या हक्काची जाणीव आहे, तसं राज्यघटना या देशातल्या नागरिकांना काही कर्तव्य पण सांगितलेले आहेत आणि ती कर्तव्य आपण जर बजावली तर खऱ्या अर्थानं देश सामर्थ्यवान होतो। आणि म्हणून या
योजनेचा आपण निश्चितपणानं सक्रिय सहभाग घेऊन आपण त्याला गांभीर्यानं मदत केली पाहिजे. परंतु या तालुक्यानं सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला माणसं दिलेली आहेत. मग ते राजकीय क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, आणि अत्यंत यशस्वी माणसं आहेत की ज्या काळामध्ये कुठल्या सुविधा नव्हत्या, कुठली साधनं नव्हती, फक्त खडतर कष्ट आणि परिश्रम याच्याच आधारे ही माणसं आज राज्यात गाजली. आज सगळे साधनं आहेत, सुविधा आहेत, तुम्ही नशिबवान आहात. परंतु कॉपीच्या माध्यमातून आज पाथर्डीचं नाव महाराष्ट्रात बदनाम झालं. हे दुर्दैव आहे की एका बाजूला आम्ही आमचा अभिमान सांगतो, आम्ही आमचा स्वाभिमान सांगतो, आपण दुसऱ्या बाजूला आज कॉपीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पाथर्डीची चर्चा ही वाईट आहे. विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षक, केंद्रचालक यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे यावेळी जगदीश पालवे यांनी म्हटलंय. गटविकास अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे यांनी हागणदारी मुक्त गाव यासंबंधी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन करून तालुका हागणदारी मुक्त होणं किती गरजेचं आहे याचं महत्त्व पटवून दिलंय. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. जगामधल्या 151 देशांमधनं दर्शनासाठी येणाऱ्या अवतार मेहरबाबा ट्रस्ट आणि काही फॉरेनरवरती 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तराणा सिंग यांनी केलाय. त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या. जगामधल्या 151 देशांमधनं दर्शनासाठी येणाऱ्या अवतार मेहरबाबा ट्रस्ट आणि काही फॉरेनरवरती 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तराणा सिंग यांनी केलाय. मेहरबाबा यांच्या दर्शनासाठी येणारे भाविक विदेशामधनं ब्लॅक मनी भारतामध्ये आणून अरणगावमध्ये अनधिकृतपणे जागा आणि घरे खरेदी करत असल्याचा आरोप तराणा सिंग यांनी केलाय. त्या एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या. अहमदनगर तालुक्यामध्ये असणाऱ्या अरणगाव इथे अवतार मेहरबाबा यांची समाधी आहे. जगभरामधनं बाबा भक्त समाधी स्थळास भेट देतात. अशा भक्तांना भारत सरकार फॉरेन डिपार्टमेंट टुरिस्ट व्हिसा देतं. त्यांना तात्पुरता कालावधी आणि नियमावली दिली जाते. परंतु परदेशी नागरिक या नियमांना न जुमानता वेगवेगळ्या स्वरूपाचे भारतामध्ये फ्रॉड करतायत. त्यामध्ये आपली ब्लॅक मनी लपवण्यासाठी मेहरबाबा ट्रस्टची ओळख करतात. मेहरबाबा ट्रस्टच्या 2 ट्रस्टींच्या नातेवाईकांच्या नावानं प्रॉपर्टी, काळधन, करोडो रुपये रोख स्वरूपामध्ये USA वरनं अरणगावमध्ये आणले जात आहेत. असे अनेक आरोप तराणा सिंग यांनी केलेत. मागील 1 वर्षापासून हा सर्व भ्रष्टाचार उघड करण्यासाठी त्या प्रयत्न करतायत, असं सिंग यांनी यावेळी सांगितलंय. मैंने अरण गांव में 100 करोड़ का घोटाला देखा है, जिसमें विदेशी टूरिस्ट वीज़ा पर अवैध बोगस खरीदी कर रहे हैं, मालमत्ते का घर बना रहे हैं, ज़मीनें NA लैंड खरीदते हैं, वहाँ पर बंगले बनाते हैं, फ्लैट्स खरीदते हैं, उनको खरीद के इनको बेचते भी हैं और ये पैसा ब्लैक मनी में बहुत कन्वर्ट होता है. इनमें बहुत कम रेट में दिखाया जाता है. सब रजिस्ट्रार के दुयम निबंधक में 100th प्राइस दिखाया जाता है. करोड़ की ज़मीन 3 लाख की दिखाई जाती है, खरीदी या बेचा, और ये पैसा हिंदुस्तान से बाहर भी ले जाया जाता है और हिंदुस्तान के अंदर भी ब्लैक मनी के तौर पे यूज़ किया जाता है. ये घोटाला वायलेशन है वीज़ा नॉर्म्स के. हिंदुस्तान के टूरिस्ट वीज़ा के जो नॉर्म्स है, जो मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स, गृह मंत्रालय के अंतर्गत आते हैं, जिसका बेसिस है इंडियन पासपोर्ट एक्ट 1967, फॉरेनर्स एक्ट 1946, इनकम टैक्स एक्ट 1961, PMLA 2002, FEMA 1999, बेनामी प्रोहिबिशन ट्रांजैक्शन अमेंडेड एक्ट 2016 और बहुत सारे एक्ट्स का इन लोगों ने बहिष्कार किया है. ये यहाँ पे अरण गांव में अवतार मेहरबाबा परपेचुअल पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट पे 151 देशों से विदेशी टूरिस्ट वीज़ा पर आते हैं. इनको कोई भी बिजनेस, खरीदी फरोख्त या कंस्ट्रक्शन करने की परवानगी शासन से नहीं है. लेकिन यहाँ ये मानकर अरण गांव में, अहमदनगर में, कि यहाँ कोई रूल्स नहीं है, यहाँ कोई गवर्नमेंट के लागू नहीं है अधिनियम, कोई उनको पकड़ेगा नहीं. ये भ्रष्ट लोग भ्रष्टाचार बढ़ा रहे हैं. जो उनकी बात नहीं मानते उनको डराते, धमकाते, नहीं तो उनको पैसा देते. हिंदुस्तानी गुंडे पाले हुए हैं और ये काम शायद 15-20 सालों से ज़्यादा से चल रहा है. इसमें ट्रस्टीज़ भी कुछ हैं. अवतार मेहरबाबा परपेचुअल पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट इन्वॉल्व है. मैं अपनी तरफ से SP अहमदनगर, FRRO, मुंबई,
मुंबई कलेक्टर, जिलाधिकारी, तहसीलदार, ग्राम पंचायत, तलाटी, गृह मंत्रालय दिल्ली, जॉइंट सेक्रेटरी फॉरेनर्स डिवीजन, प्रवर्तन निदेशालय मुंबई जिसे एनफोर्समेंट डायरेक्टरेट कहते हैं, इनकम टैक्स जॉइंट कमिश्नर पूना, हर जगह पिछले 1 साल में गई हूँ, निवेदन किए हैं। मेरे पास उनके ट्रू सर्टिफाइड कॉपीज़ हैं, इनके सेल और परचेस डीड्स के, उनके वीज़े लगे रहते हैं, टूरिस्ट वीज़ा। ये लोग अपने पैन कार्ड्स बनाते हैं, टूरिस्ट वीज़ा पर दिखाते हैं हिंदुस्तानी के रहवासी हैं, और ये सब यहाँ चल रहा है। अभी आप क्या करेंगे? अगली भूमिका क्या होगी? अगली भूमिका हमारी यही रहेगी कि हम कलेक्टर से मांग करेंगे अहमदनगर में रिव्यू करें जो खरीदी फरोख्त जिसमें फॉरेनर टूरिस्ट वीज़ा पर आरन गांव और अहमदनगर के किसी भी गांव में खरीदी या फरोख्त जिन्होंने की है, उनकी जो रजिस्ट्री नोंदनी हो गई है, पिछले 20 साल के कागज़ खोलें, उनको पब्लिकली हमें दिखाएं और उसकी रिव्यू बिठाएं, समन्स दें जिन्होंने खरीदी की है, जिन्होंने खरीदी और जिन्होंने बेचा है। दोनों पार्टीज, दोनों के साइड के पार्टीज को बुलाया जाए, उनकी हियरिंग की जाए, चाहे वो जेडीआर हो या कलेक्टर हो या तहसील लेवल के, और हम पीआईएल दाखिल करेंगे हाई कोर्ट में, हम सुप्रीम कोर्ट तक जाएंगे, हम लड़ेंगे। मैंने ऑलरेडी इनके वीज़े कैंसिलेशन के लिए जॉइंट सेक्रेटरी फॉरेनर्स डिवीजन MHA में अर्ज दाखिल की है, मैं खुद गई थी, लेकिन अनफॉर्चुनेटली बिना तपास के कुछ नहीं हो सकता, और तपास SP लेवल पे ही होता है, लेकिन SP अनफॉर्चुनेटली कुछ कर नहीं रहे हैं, 1 महीना हो गया है, तो हम निवेदन ही कर सकते हैं। शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कोपरगाव शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची मोठी दहशत वाढली आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये 10 ते 15 जणांना या कुत्र्यांनी चावा घेतलाय. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या मागणीचं निवेदन संजय नगर आणि सुभाष नगर भागामधील नागरिकांनी नगरपालिकेला दिलंय. कोपरगाव शहरामध्ये सध्या मोकाट कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये 10 ते 15 नागरिकांना या कुत्र्यांनी चावा घेतलाय. त्यामुळे या भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी संजय नगर आणि सुभाष नगर भागामधील नागरिकांनी नगरपालिकेला निवेदन दिलंय. रात्री प्रत्येक रस्त्यावरती या कुत्र्यांची टोळकी उभी असतात. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना तसेच दुचाकी चालकांना आपला जीव मुठीत धरून चालावं लागतंय. ज्येष्ठ नागरिक, महिला, मध्यवर्ती शहरासह उपनगरामधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करतायत. मात्र कुत्र्यांची दहशत वाढतच चालली आहे. भटक्या आणि मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या अनेक घटना अनेक वेळा आणि बऱ्याच ठिकाणी घडल्यात, पण अद्याप त्यावर काहीही तोडगा निघाला नाहीये. त्यामुळे नागरिक आपला संताप व्यक्त करतायत. कचरा कुंडीवर झालेल्या उकिरड्यामुळे आणि अनेक पटींनी वाढलेल्या चायनीज तसेच इतर खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे सध्या कुत्र्यांची खाली पडलेलं अन्न खाण्यासाठी मोठी झुंबड उडताना दिसतीये.
अशा ठिकाणी अनेकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनाही घडल्यात. त्यावरती त्वरित तोडगा काढणं आवश्यक आहे. मोकाट कुत्र्यांच्या दंशानं आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून यावरती नगरपालिकेकडनं तातडीनं अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आपण सुभाषनगरमध्ये राहणार आहे आणि पिसाळा कुत्रा आहे. तर त्यांनी माझी पुतणी आहे 6 वर्षाची. तर आज 8वा पेशंट आहे माझा हा. नगरपालिकेला आज निवेदन दिलं मी, कारण की हे कुत्र्याला नाही ना यांनी काही निर्णय घ्यायला पाहिजे. तुमच्या पुतण्याला चावा घेतला कुत्र्याने? हा कुत्र काय पुतण्याला चावलं गेलं त्यांनी कुत्र्याने आणि हा पेशंट 8वा आहे. तर याचं काहीतरी करावा हा आमची मान्य आहे. संजयनगर व सुभाषनगरमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आणि नगरपालिकाच्या शेजारी हे 2 बाग आहेत. या भागात लहान मुलं आणि काही महिलांना कुत्र्यांनी चावा घेतला. तर 1-2 दिवसापासून त्या भागात लहान मुले आणि महिला दहशतीखाली. तरी कोपरगाव नगरपालिकेने याची दखल घेऊन लवकरात लवकर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा नाही तर आम्ही याच्यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू. योगी डोके, सी24 तास, कोपरगाव. पुण्यामधील महिलांनी 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान उषा वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली रन फॉर बेटी बचाओ बेटी पढाओ या 3 दिवसीय जनजागृती अभियानाचं आयोजन केलं होतं. दरम्यान 25 नोव्हेंबरला या महिलांचा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुण्यातील महिलांनी उषा वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली बेटी बचाओ जनजागृतीसाठी रन फॉर बेटी बचाओ बेटी पढाओ या 3 दिवसीय जनजागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई ते पुणे असा प्रवास करत साहसी महिला ग्रुपद्वारा प्रस्तुत करण्यात आला होता. हा प्रवास 22 नोव्हेंबरला मुंबई सिद्धिविनायक मंदिरापासून सुरू होऊन 24 नोव्हेंबरला पुणे येथील दगडूशेठ गणपती मंदिराजवळ याची सांगता झाली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते 25 नोव्हेंबरला या महिलांचा सन्मान करण्यात आला. अमोल जाधव, सी24 तास, मंचर. नारायणगाव डेपोच्या बसेस नादुरुस्त होण्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्यात. दरम्यान शुक्रवारी नारायणगाव डेपोची बस बार्शी नारायणगाव ही रात्री 12 वाजता कळंब येथील घोड नदीच्या कठड्यावर जाऊन आदळली आहे आणि या बसचा अपघात झालाय. त्यामुळे बसेसची सुरक्षा आणि बस डेपोचा कारभार हा रामभरोसे सुरू आहे असं दिसतंय. पुणे जिल्ह्यामधील नारायणगाव डेपोची बार्शी नारायणगाव ही बस शुक्रवारी रात्री 12 वाजता कळंब येथील घोड नदीच्या दगडी कठड्यावर जाऊन धडकून अपघात झालाय. यामध्ये 8 ते 10 प्रवासी जखमी झालेत. त्यामध्ये एकाची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुणे येथे त्यांना उपचारांसाठी हलवण्यात आलंय. परंतु दैव बलवत्तर म्हणून सदर बस घोड नदी पात्रामध्ये कोसळली नाही. ब्रेक निकामी झाल्यामुळे बस कंट्रोल न झाल्यानं नारायणगाव डेपोच्या या बसला अपघात झालाय. यावेळी बसमध्ये एकच आक्रोश झाला. या अपघाताची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी आणि काही स्थानिक कळंब आणि एकलहऱ्याच्या नागरिक आणि युवकांनी जखमींना त्वरित ॲम्ब्युलन्सनं मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारांकरता दाखल केलंय. तसेच रात्री पुलावरती अंधार असल्यामुळे मदत कार्यामध्ये अडथळे येत होते. नारायणगाव डेपोच्या नादुरुस्त बसेसच्या अनेक घटना घडत असताना नारायणगाव डेपो मॅनेजर आणि मेंटेनन्स डिपार्टमेंटला महाराष्ट्र परिवहन खातं पगार देतं की नाही हाच प्रश्न त्यामुळे समोर येतोय. परंतु आजची ही घटना महाड पुलाच्या घटनेसारखीच पुनरावृत्ती होता राहिली आहे. परंतु आता भंगार झालेल्या बसेस, कालबाह्य झालेल्या बसेस डेपो प्रवासाकरता का देतंय असाच सूर जनतेमधनं उमटू लागलाय. त्यामुळे बसेसची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं दिसून येत आहे आणि अनेक दुर्घटना देखील घडत आहेत. आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय या म्हणीचा प्रत्यय यावरनं येतोय. दरम्यान सदर घटनेचा अधिक तपास मंचरचे पोलीस करतायत. अयुब शेख, सी24 तास, जुन्नर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढची बातमी. सांगलीमधील अनिकेत कोथळे प्रकरणामध्ये राज्य सरकारनं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. याबाबत अनिकेतच्या भावांनी समाधान व्यक्त केलंय. मात्र या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा या मागणीवरती नातेवाईक ठाम आहेत. सांगलीमधील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलीस निरीक्षक युवराज कामटेंसह 12 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. जिल्ह्यामधील बड्या अधिकाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात आली आहे. पोलिसांच्या अमानुष मारहाणीमध्ये अनिकेतचा मृत्यू झालाय. त्याचा मृतदेह आंबोली घाटामध्ये जाळून टाकण्याचा प्रकार युवराज कामटे यांच्यासह काही पोलिसांनी केला होता. संपूर्ण राज्यभरामध्ये गाजलेल्या या प्रकरणामध्ये आरोपी निलंबित पोलिसांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येते. दरम्यान पोलिसांच्या या कृत्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये बंद देखील पुकारण्यात आला. तसेच पोलीस या प्रकरणामधील तपासामध्ये हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप अनिकेतच्या भावांनी केला होता. त्या विरोधामध्ये दोनही भावांनी आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला होता. दरम्यान यामध्ये सरकारकडनं उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात नियुक्ती झाली आहे. त्यामुळे अनिकेतच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलंय. परंतु कोथळे कुटुंब अजून देखील या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीवर ठाम आहे. आत्ता मला आयजी साहेबांचा फोन आला की उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती झाली असं मला त्यांनी फोनवरून आता कळवलेलं आहे. चांगलंच आहे की एक मागणी त्यातली मान्य झालेली आहे, पण अजून लेखी स्वरूपात आम्हाला काही अजून म्हणजे हातात आलेलं नाही आहे पत्रक वगैरे काही. आणि बाकीच्या मागण्या पण मान्य व्हाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्या मागण्या मान्य झाल्यानंतरच आम्ही उपोषणानंतर ते ठरवू की प्रेत वगैरे बॉडी वगैरे आम्ही ताब्यात घेऊ. हे आम्ही सांगतो की बाकीच्या मागण्या पण मान्य झाल्या पाहिजे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी इथे 4 डिसेंबर रोजी वृद्ध शेतमजूर महिला खातून इनामदार आणि तिचा मुलगा हसन इनामदार यांना त्यांच्या नातेवाईकांनी शेतीच्या रस्त्याच्या कारणावरून मारहाण केली आहे. दरम्यान तक्रार दाखल करून देखील पुन्हा या वृद्ध महिलेला आरोपीच्या पत्नीनं मारहाण केली आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथे 4 डिसेंबर रोजी वृद्ध शेतमजूर महिला खातून अब्दुल इनामदार आणि तिचा मुलगा हसन अब्दुल इनामदार यांना त्यांच्या चुलत्यानं शेतीच्या रस्त्याच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. 4 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास वडगाव येथील शेतीवरील घरासमोर गावामधील शाबुद्दीन इनामदार, शमा इनामदार, रिहान इनामदार आणि रुबिना इनामदार या लोकांनी फिर्यादी गायरान रस्त्यानं घरी जात असताना तू या रस्त्यानं काय येतोस असं बोलून अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. सदर शेतकरी तरुणावरती नारायणगाव येथील सरकारी रुग्णालयामध्ये 4 दिवस उपचार करून डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यानंतर नारायणगाव पोलिसांनी NCR नोंदवलाय. आई आणि मुलगा उपचार संपल्यानंतर 9 डिसेंबर रोजी डिस्चार्ज घेऊन घरी आपल्या शेतावर गेल्यावरती पुन्हा या वृद्धेला आरोपीच्या पत्नीनं मारहाण आणि शिवीगाळ केली आहे. त्यामुळे सदर कुटुंब आता भीतीच्या सावटाखाली राहत आहे. परंतु वडगावचे तंटामुक्ती समिती ही कमिटी फक्त शेतकऱ्यांच्या मरणाचीच वाट पाहतीये का हाच प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान नारायणगाव पोलीस स्टेशनचे API अजय गोरड यांनी आरोपींचा बंदोबस्त करून त्यांची गुंडगिरी आणि गावामधील दहशत थांबवून आम्हाला संरक्षण द्यावं अशी मागणी हसन इनामदार या शेतकऱ्याने केली आहे. शेतात काम करीत असताना शाबुद्दीन इनामदारने बळजबरीने गाडी शेतात घातली. आम्ही त्याला मनाई केली असता त्यांनी आणि इतर 3 जणांनी मिळून आम्हाला जबर मारहाण केली, लाथाबुक्क्यांनी तुडवले. आम्हाला न्याय मिळावा
नाहीतर आम्ही आमरण उपोषणाला तहसीलदार कार्यालयासमोर. या घटनेचा तपास API अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मुळूक हे करतायत. अयूब शेख, C24 तास, जुन्नर. जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे नाशिक महामार्गाच्या शेजारी केबल पुरण्याच्या नावाखाली जमिनीमधनं JCBनं मुरुम काढण्याचं आणि हायवे विद्रुपीकरण करण्याचे उद्योग सध्या अनेक केबल कंत्राटदाराकडनं सर्रास सुरू आहेत. मागील 8 दिवसांपासून पुणे नाशिक हायवेला 14 नंबर ते कळंब येथे अनेक JCBंच्या साह्यानं सोलापूर येथील केबल कंत्राटदार बिनधास्तपणे महसूल प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून आणि महाराष्ट्र प्रशासनाचे रॉयल्टी न भरताच 2 मीटर खोलीचे आणि 20 किलोमीटर लांबीचे खड्डे घेऊन काम करतायत. परंतु सदर कामांबद्दल जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे आणि आंबेगावचे तहसीलदार सबनीस यांना माहिती देऊन 5 दिवस होऊन सुद्धा आणि जुन्नर तसेच आंबेगावचे तहसीलदारांना कळंबचे सर्कल आणि नारायणगाव तलाठी यांनी काम थांबवण्याचे आदेश देऊन सुद्धा तहसीलदारांच्या आदेशाला डावलण्याचा प्रताप कनिष्ठ कर्मचारी आणि सर्कल अधिकारी करताना दिसतायत. एरवी लोकांना वाळूचा ओव्हरलोड दंड आकारताना शेतकऱ्यांना शेतीची पाईपलाईन करत असताना नियमांचा आणि GRचा संदर्भ देऊन कारवाई करणारे महसूल खातं आता कारवाई करण्यात थंड का आहे असा सूर आता जनतेमधनं व्यक्त होतोय. कळंब गावचे सर्कल हुबे आणि नारायणगावचे तलाठी चौरे यांना या संदर्भात वेळोवेळी कळून सुद्धा साधी कारवाई करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं नाहीये. BSNL आणि रिलायन्स कंपनीच्या केंद्रांचे वर्क ऑर्डर असलेली सदर कामं लवकरात लवकर होणं हे जनतेला मान्य आहे. परंतु सदर कामं करताना शेतकऱ्यांचे शेती पाईप, ग्रामपंचायतीची पिण्याची पाईपलाईन आणि चेंबरचं नुकसान होत आहे. परंतु वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे मुरमाचे हात यामध्ये काळे झालेले कसे दिसत नाहीयेत हाच मोठा प्रश्न आहे. या उत्खननाचे हजारो ब्रास रॉयल्टी न भरताच आणि परवानगी न घेताच सदर केबल अंथरण्याचे कारस्थान सध्या बिनदिक्कतपणे सुरू आहे. अयूब शेख, C24 तास, जुन्नर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसर परिसरामधील शाळांना संगणक आणि प्रोजेक्टरचं वाटप करण्यात आलंय, अशी माहिती भाजपचे आंबेगाव तालुका अध्यक्ष संजय थोरात यांनी दिली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसर परिसरामधील शाळांना संगणक आणि प्रोजेक्टरचं वाटप करण्यात आलंय, अशी माहिती भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका अध्यक्ष संजय थोरात यांनी दिली आहे. आमदार महेशदादा लांडगे यांच्या सहकार्यामधनं तसेच भाजपचे तालुका अध्यक्ष संजय थोरात, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनेश बानखेले यांच्या प्रयत्नांमधनं मनसर येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 आणि 2 ला
संगणक संच, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 आणि 3 ला संगणक संच, जिल्हा परिषद शाळा मोरडेवाडीला 2 संगणक संच, जिल्हा परिषद शाळा लोंढेमळा इथे 2 संगणक संच, जिल्हा परिषद शाळा मुळेवाडी इथे 1 संगणक संच आणि 1 प्रोजेक्टर, निघोटवाडीमध्ये 2 संगणक संच तर काझीपुरामध्ये 2 संगणक संचांचं वाटप करण्यात आलं आहे. यावेळी आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय थोरात, जिल्हा उपाध्यक्ष धनेश बानखेले, वसंत बानखेले, प्रवीण मोरडे आदी मान्यवर उपस्थित होते. या संगणक आणि प्रोजेक्टरमुळं या शाळेमधील मुलांना अद्ययावत ज्ञान प्राप्त होण्यासाठी तसेच आधुनिक युगामधील घडामोडी समजून घेण्यासाठी फायदा होणार आहे, असं यावेळी आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे यांनी म्हटलंय. आमदार श्री माननीय श्री महेश दादाजी लांडगे भोसरी विधानसभा मतदारसंघ यांच्या वाढदिवसानिमित्त श्री धनेश भाऊ बानखेले उपाध्यक्ष पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी व संजय शेठ थोरात अध्यक्ष आंबेगाव तालुका भारतीय जनता पक्ष यांच्या प्रयत्नाने मंचर नंबर 1 व 3 तसेच भेकेमळा, मोरडेवाडी, मुळेवाडी, लोंढेमळा, उर्दू शाळा या सर्वांना एकूण 12 संगणक प्राप्त झाले आहेत. या संगणक दिल्यामुळे मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करते व आभार मानते. तसेच या शाळांमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत ते सर्व आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असल्याने त्या सर्वांना या संगणकामुळे डिजिटल व आधुनिक शिक्षणाचा लाभ होईल याची मी सर्वांच्या वतीने ग्वाही देते व थांबते. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आज खरं तर आपल्याकरता आनंदाचा दिवस आहे. आपला महेशदादा लांडगे आमदारांचा 42व्या वाढदिवसानिमित्त दादांनी भरपूर काही समाजासाठी केलं आहे. तसंच विद्यार्थ्यांसाठी करायचं, कारण विद्यार्थ्यांकरता जी केलेली गुंतवणूक आहे ती पिढ्यानपिढ्या कामाला येते. हे जर आज तुम्हाला दुसरं काही देणगी द्यायच्याऐवजी जर तुम्ही विद्यार्थी शिकवले, आपल्या भारताचं भवितव्य ही आजची ही पिढीच आहे. आपण फार काय करू शकणार नाही, पण ही पिढी उज्ज्वल भवितव्य आणि ही पिढी चांगली घडावी म्हणून दादांच्या माध्यमातून आणि कंपनीचे आपले चांडक साहेब आहेत त्यांनी दूरदृष्टिकोन ठेवून आज मंचरसारख्या ठिकाणी सर्व शाळांना 16 कॉम्प्युटर द्यायचं हे केलं, त्यांनी योगदान दिलंय आणि आज त्याचं वाटप चालू केलंय आपण. त्याच्यामुळे आपण सर्वांनी त्यांचं टाळ्याच्या गजरात सर्वांनी समाजात अशी फार थोडी माणसं आहेत कधी जाणीव ठेवतात की आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि मुलांना या कॉम्प्युटरचा निश्चितच फायदा होईल. शाळेच्या ज्या काही गरजा असतील, आज आपण कॉम्प्युटर दिला, इथून पुढे असे धनेश भाऊ आम्ही मीटिंग करू, अजून काही अडचणी असतील तर सोडवल्या जातील आणि शाळेचं नाव निश्चितच आपण भविष्यामध्ये उज्ज्वल करू. पुढची पिढी आहे त्या निश्चितच भारताच्या नावलौकिकामध्ये हे विद्यार्थी भर घालतील आणि एक दिवस निश्चितच आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतील. एवढं बोलतो आणि थांबतो. जय महाराज. दादाच्या वाढदिवसानिमित्त आणि एजिओ फार्मास्युटिकल कंपनी आहे, म्हणजे औषधं बनवणारी ही कंपनी आहे, जे माणसाच्या शरीरावर काहीतरी उपाय करणारी जी कंपनी म्हणतो ना आपण, टॅबलेट्स वगैरे. तर आज खऱ्या अर्थानं त्यांनी जे काही हे केले, एक तर CSR फंडातून जे आपल्याला कॉम्प्युटर देत आहेत, तर ते सुद्धा तुमच्या खूप भावी आयुष्यासाठी किंवा तुमच्या येणाऱ्या याच्यासाठी तुमच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी त्यांनी जे कॉम्प्युटर आपल्या शाळेला देऊ केले, तर मी ते तुमच्या सर्वांच्या वतीनं सरांचं थँक्स म्हणतो. आणि तुम्ही येणाऱ्या काळात जसं सरांनी सांगितलं, शाळेला जर काय अडचणी असतील त्या अडचणी दूर करायचं किंवा तुम्हाला छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी लागतील त्या गोष्टी सहकार्य करायचं काम सर निश्चित करतील. येणाऱ्या काळामध्ये दगडूशेठ असतील, आमचे भाजपचे सर्व पदाधिकारी असतील, हे तुम्हाला निश्चित येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी जे काय लागेल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आपण सर्वजण इथे उपस्थित झाले त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि इथेच थांबतो. अमोल जाधव, C24 तास, मंचर. पाथर्डी शहरामधील तरुण तडफदार युवा नेते ॲडव्होकेट प्रतीक खेडकर यांची शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केलाय.
पाथर्डी शहरामधील काँग्रेस पक्षाचे युवा नेते ॲडव्होकेट प्रतीकदादा खेडकर यांची नुकतीच शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला. या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमलेल्या तरुणांनी खेडकर यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्यात. या ठिकाणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, राजेंद्र नांगरे, लाला शेख, राजेंद्र बोरुडे, काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे नासिर शेख, राम जाधव, सद्दाम शेख, अमोल दिनकर, अक्षय काळे, संतोष वाघमारे, संतोष काकडे, बंटी बालवे, आकाश वारे, संजय दिनकर आदी कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. काँग्रेस तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे आणि अल्पसंख्याक आघाडीचे नासिर शेख यांनी खेडकर यांना शुभेच्छा देऊन आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्यात. राहुल गांधी यांच्या संकल्पनेमधून लोकसभा, विधानसभा आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या ज्या निवडी होतात यामध्ये आदरणीय प्रतीकदादा खेरकर यांची महाराष्ट्राचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील, युवक नेते आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांनी पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे. मी अखिल भारतीय काँग्रेस पार्टी पाथर्डी तालुका याच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि भविष्यकाळामध्ये सुजयदादा विखे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचं काम आदरणीय प्रतीकदादा करतील याच्यामध्ये काँग्रेस पक्षाला काही शंका नाही आणि त्यांच्यावर हा विश्वास असल्यामुळेच सुजयदादा विखे पाटलांनी त्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे आणि ते त्यांच्या अपेक्षापेक्षाही चांगल्या पद्धतीने पार पाडतील अशी अपेक्षा करतो. आत्ताच आमचे मित्र पाथर्डी तालुक्यातील तडफदार व्यक्तिमत्व जे आपल्या संघर्षाने पाथर्डी शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये अत्यंत कमी वेळात लोकप्रिय झालं आहे आणि आपल्या कार्याचा ठसा कमी वेळात ज्यांनी उमटवला आहे असे आमचे मित्र ॲडव्होकेट प्रतीक खेडकर यांची पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघाचे युवक मतदारसंघाच्या अध्यक्षपदावर निवड झाली. त्याबद्दल मी अल्पसंख्याक काँग्रेसच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि एक असा विश्वास मनात येतो की त्यांच्या या निवडीमुळे पाथर्डी शहर आणि तालुक्यातील आणि शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना 100% न्याय मिळेल आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तळागाळातील लोकांपर्यंत त्या योजना पूर्णपणे मजबूतीने ते राबवतील असा पूर्णपणे विश्वास वाटतो आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो. आगामी काळामध्ये शेतकऱ्यांसाठी लढा उभा करू या फसव्या सरकारच्या विरोधामध्ये जन आक्रोश आंदोलन उभारून सरकारला जाब विचारू अशी भावना यावेळी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रतीक खेडकर यांनी व्यक्त केली आहे. आमचे नेते आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल मला फोन आला. त्यावेळेस मी आपल्या पाथर्डी तालुक्याचे अध्यक्ष काँग्रेस पार्टीचे मान्य श्री अजय रक्ताटे यांच्यासोबत काल नगरला गेल्यानंतर मला दादाने अचानक धक्का दिल्यासारखं फारच मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर दिल्यासारखं मला वाटते. काल माझी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी जी निवड करण्यात आली त्याबद्दल मी मनापासून पक्षाचा व तमाम तसंच बंडूशेठ बोरुडे, बबनराव सपलस, तमाम त्यांच्या पूर्ण मित्रमंडळाचा देखील मनापासून आभारी मानतो व असंच प्रेम व असंच मार्गदर्शन सतत माझ्या सोबत असंच राहू दे ही देखील विनंती करतो. खास करून या पुढच्या काळामध्ये निश्चितच मी काँग्रेस पार्टीचा व तसेच आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हाच माझा पक्ष राहील आणि हीच माझी विचारसरणी राहील. हीच भूमिका मी यापुढील देखील काळात ठेवणार आहे व निश्चितच ज्या काही पद्धतीने आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण शेतकऱ्यांवर जो काही अन्याय होत चाललेला आहे, ज्या पद्धतीने आपल्यावर फसवेगिरी हे सरकार दाखवते, निश्चितच या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही लवकरात लवकर युवक काँग्रेसच्या वतीने तसेच फादर काँग्रेसच्या वतीने आम्ही लवकरात लवकर जन आक्रोश मेळावा देखील आंदोलन देखील त्या ठिकाणी आम्ही पाथर्डी शहरामध्ये करणार आहोत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि युवा नेते डॉक्टर सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली आपण आमदार संघामध्ये अधिकाधिक काम करणार असून प्रलंबित प्रश्न सोडवणार असं आश्वासन देखील खेडकर यांनी यावेळी दिलं आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पुण्यामध्ये मिसेस महाराष्ट्र 2017 सीझन 2 ही सौंदर्य स्पर्धा नुकतीच पार पडली आहे. या स्पर्धेमध्ये मंजुषा मुलिक यांनी मिसेस महाराष्ट्र 2017चा किताब पटकावलाय. मिसेस महाराष्ट्र 2017 सीझन 2 ही सौंदर्य स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली आहे.
यामध्ये उंची, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, रॅम्प वॉक, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य आणि परीक्षकांनी दिलेले गुण हे निकष लक्षात घेऊन या अत्यंत कठीण निवड प्रक्रियेनंतर मंजुषा मुलिक यांनी मिसेस महाराष्ट्र 2017चा किताब पटकावलाय. या सौंदर्य स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील 250 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये 20 स्पर्धक अंतिम फेरीमध्ये पोहोचले, ज्यामध्ये मंजुषा मुलिक यांना मिसेस महाराष्ट्र ही उपाधी मिळाली आहे. त्याचबरोबर इचलकरंजीच्या सौम्या पवार या फर्स्ट रनरअप आणि PCMCच्या अंजली चिंचवाडे या सेकंड रनरअप बनल्यात. महापौर मुक्ता टिळक यावेळी मुख्य अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित होत्या. स्पर्धेसाठी रेश्मा सराफ यांनी कपडे डिझाईन केले होते आणि मेकअप सिम्स युनिसेक्स सलूनचा होता. मिसेस महाराष्ट्र ही खरंच मोठी अचिव्हमेंट आहे, कारण मी एक हाऊसवाईफ असताना म्हणजे मी हे करू शकले. ॲक्च्युली आपल्या महाराष्ट्रामध्ये एक स्त्री म्हणजे फक्त किचनपुरतीच मर्यादित असते, तर मला वाटतं मी आज किचनच्या बाहेर पडून ही कोणती तरी वेगळी गोष्ट म्हणजे माझी आवड, जी माझी सुप्त इच्छा होती. आणि ज्या स्त्रिया आता ज्या हाऊसवाईफ असतात की त्या बऱ्याचशा म्हणजे शिकलेल्या असतात, खूप त्यांच्यात गुण असतात, पण त्या आपल्यासाठी वेळ देत नाही स्वतःसाठी. तर मला वाटतं मी माझ्यासाठी वेळ दिला आणि माझ्या कलागुणांना मी वाव दिला आणि या क्षेत्रामध्ये आले आणि नक्कीच नावारूपाला आले. मी हार्डवर्क पण केलेलं आहे, तेवढं नक्कीच असावा लागतो. माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या मुलांचा मला खूप पाठिंबा आहे, तो असल्याशिवाय मी करूच शकत नाही. एक जेव्हा या क्षेत्रात यायच्या आधी मी ग्रूमिंग क्लासेस बंटी प्रशांत सर आणि हेमा मॅम त्यांच्याकडे मी जॉईन झाले. त्यांनी मला पूर्ण ग्रूमिंग स्वतः कसं कॅरी करायचं म्हणजे पूर्ण कॅटवॉक शूट कसं करायचं जे ट्रेनिंग दिलं जाते सगळं मी त्यांच्याकडे मी पूर्ण ट्रेन झाले आणि मग या क्षेत्रामध्ये त्याचं श्रेय ॲक्च्युली याच्यामध्ये हेमा मॅम, माझे सर, जांज मताचे साजिद सर, माझे घरचे हे सगळे आहेतच या यशामध्ये. संदेश देईन की त्यांनी आपल्या कलागुणांना वाव द्यावा आणि या गोष्टींमध्ये आणि या क्षेत्रामध्ये असं आपण जे ऐकतो बाहेर एवढं वाईट नाही. तुम्ही हार्डवर्क आणि इथं आल्यानंतर हे क्षेत्र जेवढं तुम्ही हार्डवर्कला तुमचं म्हणजे व्हॅल्यू आहे हे सगळे तुम्हाला इथं आल्यानंतर कळते. बाहेरून जे जग दिसतं तसं हे जग नाही. जे असतात ते आपण पूर्ण करू शकतो आणि स्त्रीला ही नटायची वगैरे आवड असतेच, प्रत्येक स्त्रीला असते, मुलीला असते, स्त्रीला असते, त्यामुळे तिला आवडतंच हे. सुरुवात माझी मंजुषासारखीच झाली होती की एक हाऊसवाईफ आणि तिचं एक स्वप्न होतं. स्वप्न साध्य करण्यासाठी मी तितकंच हार्डवर्क केलं. हे करत असताना एक टप्पे ओलांडत गेले आणि मी मिसेस इंडिया झाल्यानंतर नक्कीच मला हे रिअलाईज झालं की माझ्या मैत्रिणींना ज्यांना ह्या अशा गोष्टीत स्वप्न आहेत आणि ज्यांना पुढे यायचं आहे, ज्यांची धडपड आहे, त्यांच्यासाठी मी नक्कीच त्यांना मदत करावी अशी आतूनच एक इच्छा होती. मी हे ठरवलेलं होतं. माझे ग्रूमिंग क्लासेस मी चालू केले. मंजुषा जेव्हा माझ्याकडे पहिल्यांदा आली, मला नक्कीच तिच्याबद्दल हे सांगावंसं वाटेल. एकदम सिंपल पण स्वप्न पाहणारी आणि काहीतरी मला करायचं आहे आणि माझं हे स्वप्न आहे हे घेऊन ती माझ्याकडे आली. तिला पहिल्यांदा पाहिल्यानंतरच तिचा तो डिसिप्लिन आणि काहीतरी करण्याची जिद्द मला नक्की आवडली. ग्रूमिंग करत असताना तिच्यातलं एक मला आवर्जून सांगावीशी वाटते तिची एक गोष्ट की ती कधीही गिवअप करत नाही. आम्ही ओरडायचो तिचं वजन कमी नाही झालं तर, वॉक नाही केलं तर, पण तिने ते इतकं सिरियसली मनावर घेऊन मनापासून झोकून देऊन तिने तिचं स्वप्न पार केलं. म्हणजे गुरुला एक चांगल्या शिष्याची जशी गरज असते तशीच मला म्हणजे मंजुषा खूप चांगली माझी शिष्य आहे असं मी नक्की म्हणेन. शा देईल की घाबरू नका. आपलं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल आणि ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर नक्की पुढे या. याच्यामध्ये तुम्हाला नवीन वाटा आहेत. येऊन नक्की चौकशी करा, भेटा मला. मी कधीही कुठल्याही स्त्रीला मदत करायला तयार आहे. ये जो मिसेस महाराष्ट्र है ये हम लोग ने अभी जैज मटाज जो है 25 ईयर्स से ये इवेंट्स करते हैं. हम लोग ने मिस्टर मिस पुणे किया है, मिसेस पुणे किया है, मिसेस महाराष्ट्र. इसके बाद ये जो विनर्स है हम लोग इनको आगे मिसेस इंडिया इंटरनेशनल, मिसेस एशिया इंटरनेशनल, तो काफ़ी बड़े बड़े प्लेटफॉर्म हम लोग देना चाहते हैं और हम लोग डिफरेंट लेडीज़ को हम लोग ये चांसेस देने जाते हैं. अभी ये मिसेस महाराष्ट्र में लोग इचलकरंजी से आए, नासिक से आए, नागपुर से आए, सो सब जगह से आए. तो वी वांट टू डू गुड प्रमोशन, वी वांट टू मेक द अपलिफ्टमेंट फॉर दिस वुमेन एम्पावरमेंट के लिए. हम लोग को जो भी कुछ करना है तो हम लोग वो जैज मेटास हम लोग ये करते हैं. तो हम लोग की ये पूरी कोशिश रहती है कि ऑल द ब्यूटी कॉन्टेस्ट में ये लोग ऊपर जाए, आगे बढ़ते रहे और हम हमेशा इनको सपोर्ट.
अमोल उदमले सह हर्षल कोठावदे C24 तास पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या 58व्या गळीत हंगामाचा शुभारंभ. कार्यक्रमाप्रसंगी आमदार कर्डिले यांनी डॉक्टर सुजय विखेंना दिलंय भाजपमध्ये आमंत्रण. कोपरगावमध्ये भटक्या कुत्र्यांची झालीय दहशत. 7 दिवसामध्ये 10 ते 15 जणांना घेतला या कुत्र्यांनी चावा. नागरिकांनी केली कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. अनिकेत कोथळे खून प्रकरणी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. अनिकेतच्या भावांनी केलं समाधान व्यक्त. मात्र तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी. आणि आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मंचरमधील शाळांना संगणक आणि प्रोजेक्टरचं वाटप. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.